हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. हाय गाईज, सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आजही तुम्हाला किचन मध्ये दिसत आहे मिस्टर खाना खजाना. आज प्रतीक बनवणार आहे भेंडी. तुझ्या मनाने बनवणार की मी सांगायचंय काय कर कसं? तू सांगायचंय. अच्छा, मी सांगायचंय. खायची असेल तर तू सांग, नसेल घ्यायची तर मी माझ्या मनाने बनवतो. नाही, तू कशी केली तरी मी खाईलच ना, तो काय विषय नाहीये. ठीक आहे, चला आपण बघूया आता प्रतीक भेंडी कशी बनवतो. तो गाइज, वी आर मेकिंग भेंडी टुडे, भेंडी मसाला. बट मराठीत बोललं तर उभी चिरलेली भेंडी. ती जरा स्पायसी असते म्हणून मला आवडते, बट मला नॉर्मल पण आवडते. मम्मी छान बनवते. डिसेंट फूड वी विल हॅव टुडे. तर चला आता भेंडी कट करून झाली की मग आपण पुढची रेसिपी बघणार आहोत. गाइज, मेहनत का फर्स्ट स्टेज इज डन. माझी भेंडी कापून झालंय. ओहो, काय कलर आलाय. आता बिकॉज माझी मम्मी माझ्या डोळ्यात आसरू नाही बघू शकत, कांदा कापायचं काम ती करत आहे. थँक्यू. हो, नाही बघू शकत मी याला रडताना. काल रात्री एकदम क्रीमी दुधामध्ये दही बनवायला ठेवलेलं. अँड यस, लुक ॲट दिस. बनलंय की नाही? एकदम क्रीमी दही इज रेडी. कढई गॅसवर ठेव. यस, गॅस ऑन करा. बटन ऑन केलंय का? हे घ्या. चेंज करायचा टाइम झाला काय? तो डीडिया मध्ये घेतलाय आपण, खूप जुना नाहीये. हम घी में भिंडी बनाएंगे. ओके. वो पापा लेकर गए थे ना, तो वो अभी वैसे ही खाली करना पड़ेगा. कोई बात नहीं, हम हाथ पोंछ लेंगे. 2 टेबलस्पून डालिए घी. हाँ, और 1 स्पून डालिए. यस, अभी चम्मच घी बर्नी में छोड़िए. बर्नी इधर लाइए. वो एक बाउल काढ स्टीलचं, जसं बाउल मध्ये आपण. अरे हातपूस नाही, घे ना कपडा, घे हातपूस. येस, जसं दही कसं लावलेलं तो बाउल आहे तसं एक बाउल काढित. अरे वरून क्या मालूम. हा, घेते भेंडी. घे तुझी भेंडी आणि त्या घी मध्ये टाक. डायरेक्ट टाक, गाळणीने. येस, टाक गाळणीने, हळूहळू टाक. हे बघा गाईच कसा घाबरतोय बघा ओढेला असं. टाक टाक टाक. हाँ, अभी एक वुडन स्पैचुला लो नीचे से. यस, अभी आराम आराम से भिंडी को हिला दो. हिलाओ हिलाओ. कोशिश करने वालों की हार नहीं होती. थोड़ा बड़ा पैन ले लेते हैं यार. ये बहुत बड़ा है, मैं इससे छोटे पैन में बना सकते थी. 5-6 मिनिटं ती भेंडी आपल्याला तशी शिजवायची. बाय द वे, आपण कुठली भेंडी करतोय? बोललो ना मी, दही भेंडी. दही भेंडी वी आर मेकिंग. हा, तर आता त्या स्पूनने दही काढ. ह्या बाउल मध्ये 4 चमचे घे दही. बापरे, हे बघा गाइस, व्हेरी क्रीमी दही, टेस्टी असं दिसतंय. थोडंसं खाऊ का? खा. ऐसे खाना पकाते पका. हे बघा, असं असं आम्ही स्वयंपाक करतो. अरे लाल तिखट टाक 2 चमचे. तो टीस्पून आहे, तो भरून घेत जायचा तर अंदाज येतो. लास्ट टाइम तू नाही बोलली. अरे रे, रात टाइमत ती सेम गोष्ट सांगितली मी. देवा. आणि नमक टाक. अजून हां, टाक. अजून थोडं टाक, थोडंसं. बस. हां, ओके. 2 टीस्पून टाक धना पावडर. हां, टाक, भरून टाकायचं. एक जागी टाकलं तरी असं फरक आहे. एवढं नाही रे बाबा. हां,
बरणी बंद कर एकदा धना पावडरची चमचा. हां ते फेट चांगलं व्यवस्थित फेटते. छान असं मिक्स कर दही. गाईज आपण दही भेंडी बनवत आहोत त्यासाठी दही फेटलं जात आहे. छान एकजीव कर त्याला मस्त. तोपर्यंत इकडे आपली भेंडी जी आहे ती फ्राय होते मस्त तुपामध्ये. प्रतीकची भेंडी फ्राय होते तोपर्यंत आता तो वॉशिंग मशीन लावणार आहे. चल आता ला. हां लाव लाव लाव. हा येलो कपडा तो नाही तो डस्टिंगचा आहे. बस. हां हां बस आपल्या दोघांचे कपडे. पप्पांचे होते का? हां ते पावडर टाकायचं आपण का? हां टाक पावडर. मी लिक्विड घेऊन आलो होतो अजून पावडर. पण ती संपल्याशिवाय कसं काय लिक्विड सुरू करू? ती काय वाया घालवायची का? हां बघू. हां कमी एवढी नाही लागणार आहे थोडी कमी कर. हां बस बस टाक सगळे आता. हो त्याच्यात टाक. हां हां ठेव बरणी. करा मशीन बंद करा. लेफ्टला फिरवते एकदाच 20वर 30. हां बस आता स्टार्ट. बस. हां हां झालं मशीन चालू. असं जरा सगळे कामं शिकायचे हळूहळू. हां चला आता आपल्या भेंडीला 5-6 मिनटं झाले असतील. हलवा ती एकदा अशी हलवा. येस गाईज तुम्ही बघू शकता हळूहळू प्रतीक घरातले सगळे कामं करतोय. चांगली मुलगी असेल चांगली मुलगी असेल फॅशनेबल मॉडेल असली तरी चालेल पण तेवढीच आध्यात्मिक आणि संस्कारी पण असणं गरजेचं आहे. अरे कॉम्बिनेशन नाही मिळत. क्यू मिलेगा ते कढई त्या गाळणीत हे कर. होत सगळी भेंडी दांडी धरून होत डायरेक्ट. हो डायरेक्ट होत. हो हां होत काढायची गरज नाही. डायरेक्ट ओतली तरी पडेल. होतं ना काय राव तुम्ही. भेंडीला ऑलरेडी भरपूर तूप आहे तर जेवढं निघल तेवढं एखादा चमचा टाक म्हणजे भरपूर टाक. अजून टाक. तेलचा उपयोग बिलकुल नाही करत आहे बिकॉज तेल इज रिफाइंड. ही इज अ हेल्दियर ऑप्शन. हां मी राईट. हो काळे गोल. हां हां टाक. हो अजून थोडे टाक. थोडे. हां जिरं टाक. जेवढी राई टाकली तेवढं जिरं टाक. हां टाक. एक जागी टाकलं तरी चालेल. अजून थोडे टाक. अरे हो यार. हां ठेवतो मसाल्याचा डब्बा इथे. आता हे घे आता चॉपिंग बोर्ड घे आणि ह्या नाईफच्या हेल्पने टाक कांदा. हां 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 एक आंटी बोलल्या मी मागच्या व्हिडिओत बोलले ना तुला काय करत राहतो एवढं सोपं नसतं म्हटलं. एक आंटी बोलल्या बरोबर आहे ताई माझा मुलगा पण काही बनवलं का नुसते नाव ठेवतो म्हणे. त्यांना कळलं पाहिजे की किती मेहनत लागते बुवा करायला. हां परतू देतो कांदा असं सारखा नको हलू. फ्रीजमधून कढीपत्ता काढ आता. बिर्याणीच्या डब्यामध्ये कढीपत्ता आहे बघ फ्रीजमध्ये. ते बघ सगळ्यात वरती. येस काढतो डब्बा बाहेर. आणि इकडे एकदा आणली होती ना पप्पांनी मला खायची होती तर. अरे यांनी कढीपत्ता आणला वाटतं का नाही. थांब जरा फ्रेश घेऊ दे. हा घे हां घे थांब. ओढते पानं ओढ. म्हणजे असं कुठे ओढू पण. बापरे असं तर वर. हां पानं खाली ओढ. कुठे याच्यावर हातात घे ना असं करून. भगवंता टाक कांद्यामध्ये. हलव आता परत एकदा कांदा. हलवता सुद्धा येत नाही देवा. कसं होईल ह्या पोराचं. काही नका बायांनो काही नका सांगू मुलगी जाऊ दे. आता ही नाईफने ग्रीन चिली टाकतात. पप्पा आले का म्हणायचं पप्पा मी तुमच्यासाठी भेंडी बनवली. येस. आणि ही आमचं मिक्सरच्या पॉटमध्ये खूप कमी क्वांटिटीमध्ये हे खोलतं ते जरा सोड. सारखं नाही हलवायचं. आलं लसूणची पेस्ट ही खूप कमी क्वांटिटीत केली का चिकन अशी दळली नाही जात. पेस्ट तर नाही वाटत. पेस्ट नाहीये खडबडीत तसं जरा टाक एक चमचा. चल हां बस. अरे बस भाई लहसुन छिलने में जान चली जाती है. चलो उसको अच्छे से फ्राय करो अभी. असं वरवर नाही कढईची दांडी पकडायची एका हातात. हां आणि असं टच झाली पाहिजे उलटनी कढईच्या हां बेसला.
आणि असं क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असं असं हलवायचं. हां, चांगली फ्राय केली पाहिजे, झाली पाहिजे ती लसूण आणि हे. आता गॅस बंद कर, त्याला जरा थंड होऊ देऊ आपण. हां, थांब, ठेव ते हलव. लाल तिखट दह्यामध्ये टाकलेलं होतं ऑलरेडी, पण परत म्हटलं याच्यातही टाकू, कारण की याला स्पायसी आवडतं. ती उलट नाही, त्यातच राहू दे एक साईडला. हां, हे काढ आता. हो काढ, सगळं काढ चमच्याने. दही टाकण्याआधी गॅस बंद करून ते थोडं थंड करून घेतलं. करा करा, मिक्स करा व्यवस्थित. आपल्याकडे रेड चिली पावडर नाही, काश्मीरी वाली नाही आहे मस्तपैकी, त्याच्यामुळे काश्मीरी कलर येतो, मग छान येतो ना कलर. हां, आता ती उलटणी अशी पॅनला खरडून बाहेर काढ, म्हणजे क्लीन करून काढ पॅनला. स्पॅच्युला जो आहे क्लीन कर. येस, ठेव तिकडे भेंडीच्या गाळणीवर. 2-3 मिनिटं आता त्याला छान फ्राय होऊ दे. लीड त्याची नाहीये, तर आपल्याला 2-3 मिनिटानंतर दुसरी पुढची प्रोसेस करायची. काल रामोशी मध्ये खूप चालल्यामुळे ना मला उभं राहून आता पाय दुखत. टेस्टिंग केली मी थोडीशी, पण नाही काय होत. ठीक आहे, म्हणजे एवढं बी करण्यासारखं नाही, याचं खोलल्यावर जाणवलं ना. आता याच्यामध्ये भेंडी तू ऍड करतो की मी करू? करून दे थोडं, तुला पण चान्स देतो ना मी काम करायला. हां, आता याच्यामध्ये ही आपली फ्राय केलेली भेंडी ऍड केली, आणि आता ही भेंडी आपण छान मिक्स करून देणार आहोत. आपण मीठ केव्हा टाकलं होतं? भेंडीला टाकलं होतं का? भेंडीला नव्हतं टाकलं, दहीला टाकलं होतं का फक्त? जिरे पावडर आहे म्हणून मग मी ती आता एक्स्ट्रा स्पायसेस साठी बनवून टाकली. येस, मीठ टाकायचं आहे का अजून? हो, अजून थोडंसं मीठ टाकावं असं मला वाटतंय. थोडंसं मीठ, थोडंसं पाणी. हे बघा, एवढं पाणी नाही, ठीक आहे. थोडीशी तुला असं पाहिजे ना. आणि आता आपण हे मस्तपैकी हलवून देणार आहोत. आता कसं दोघांनी बनवली ना, काही खराब झालं तर मग ब्लेम माझ्यावर नाही ना. मग जे काही खराब झालं ते मी केलेलं राहील गाईज, आणि जो चांगला पार्ट असेल तो प्रतीकने केलेला. पाचेवर एक 4-5 मिनिटं छान शिजू देऊ, आणि नंतर मग आपण बघू भेंडीचा लूक. ओके, करू का? चला, उघड भेंडी तुझी. आमची भेंडी टेस्टला खूप छान झाली असणार आहे. कलर छान नाहीये बिकॉज ऑफ आवर. नको आहे मला एकदम. नाही, लिक्विडी कशाला राहील. रेड चिली पावडर छान पाहिजे, कलरफुल टाके. थोडस तर लिक्विडी पाहिजे ना अंगच. म्हणजे डेन्स पाहिजे मला, हे नको आहे. गाईज, अँड सी आवर दही भेंडी. येस येस. आता मी गरम गरम पोळी करून तुला जेवायला देऊ ना. 5 मिनिटं का? आता नाही जेवायचंय. गरम भाजी आहे, गरम पोळी खाऊन घे ना. हे बघा किती मस्त दिसते आपली दही भेंडी. आता मी गॅसची फ्लेम, म्हणजे भेंडीलाच गॅसवरून उतरवते खाली आणि पोळ्या बनवते. तुला मी सांगितलं होतं ना 4 व्हीलर घेऊन जा. बापरे, पूर्ण ओला झाला का? म्हणजे फेस सोडून पूर्ण ओला झाला. शनीचं दर्शन झालं? नाही, मंदिर पण बंद होतं. पप्पा बोलले होते ना तुला मंदिर बंद असेल. मी थांबून गेलो होतो ना पाऊस चालू झाल्यावर 15-20 मिनिटं. आणि मग नंतर परत गेला का मंदिराकडे? पाऊस थांबला 2 मिनिटं, मी बाईक चालू केली, निघालो, परत जोरजोरात सुरू झाला. म्हटलं जाऊ दे आता, ओला चालू. बापरे, पाय पोरग शनीचं दर्शन घ्यायला गेलो होता काळे कपडे घालून. शनीच्या दर्शनाला गेले होते तेव्हा त्यांनी बोलवलं, तेव्हा तो गेला नाही, जिमला गेला, आणि म्हणून मग तुझं दर्शन नाही झालं. हे देवाने तुला सांगितलं की पप्पांबरोबर जात जायचं. आता